तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपल्या आता रोपाची काढणी सुरू झालेली आहे आणि आपण आपल्या पहिल्या लागवडीला सुरुवात करतोय। पहिल्या टप्प्यातील जी आपली रोपं होती त्याची लागवड सुरू केलेली आहे। नमस्कार मंडळी, मी कृषीदूत केतन आपल्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आपले कांद्याची रोपं ही 3 टप्प्यांमध्ये टाकली होती, त्याच्यावरती आपण एक खास व्हिडिओ बनवलेला पण होता। तर मी लागवडीचा आता सुरुवात करतोय। आपण पहिल्या टप्प्यातील रोपं या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपली पहिल्या टप्प्यातील रोपं आता आहे ना लागवडीसाठी तयार झालेली आहेत आणि त्याची आता आहे ना काढणी सुरू केलेली आहे आपण। तर ते रोपं काढून आपण त्याच्या आहे ना जोड्या बांधतोय आणि त्या सगळ्या जोड्या आपण आपल्या ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची आहे त्या ठिकाणी आपण ते घेऊन जाणार आहे। तर ते कशा प्रकारे घेऊन जाणार आहे आणि आपण कोणत्या ठिकाणी लागवड करणार आहे, तर आपण आपल्या ऊसामध्ये आंतरपीक म्हणून आपलं कांद्याचं पीक घेणार आहे। तर ते कशा प्रकारे घेतलं जातं हे मी आता तुम्हाला दाखवतो। आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहूया की आपण आपले रोपं जे नर्सरीमध्ये तयार केलेली आहेत तर ती कशा प्रकारे काढतो, त्याची जोड्या कशा प्रकारे बांधतो आणि ते लागवडीसाठी कशा प्रकारे घेऊन जातो हे पाहूया। आता तुम्हाला मी दाखवतो की आपण रोपं कसे हे करणार। आता या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की मामी कशा प्रकारे ते रोपं उपटतायत आणि ते रोपं उपटून झाले की त्याच्या आपण लगेच त्याच्या जोड्या बांधून घेणार आहे। तर या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की ना जोड्या बांधलेल्या पण आहे तिथं। तर अशा प्रकारे आपण त्याच्या जोड्या बांधून घेणार आणि त्या जोड्या बांधून झाल्या की लगेच आपण ह्या ठिकाणी ते रचून घेतोय। आणि इथे ना आपले ना सगळ्या जोड्या बांधलेल्या रचता आहेत, ते रचून झाले की जशी आपल्याला कांद्याच्या रोपांची गरज लागेल तर त्याचे आपण लगेच शेंडे मारणार। या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की आपण कांद्याची रोपं कशा प्रकारे रचलेले आहेत। अन्न ते अजून कांद्याची रोपं रचतायत कारण ते सुकू नये त्यासाठी आपण कांद्याची रोपं रचून ठेवतोय। आणि ह्या ठिकाणी आपण कोयता घेतलेला आहे, हा कोयत्याने आपण आहे ना कांद्याच्या रोपाचे शेंडे मारतोय। अन्न शेंडा मारलेला आहे दाखवा, ती रोपाची जोडी दाखवा फक्त, शेंडा मारलेले दाखवा फक्त। हां, तर ही जी जोडी आहे तर हे पहा। हां, तर तो शेंडा कसा मारायचा ते एकदा दाखवा। आता अन्न आपल्याला दाखवतील शेंडा कसा मारायचा, हे पहा। कोयत्याच्या साहाय्याने अन्न कशा प्रकारे शेंडा मारतात ते पहा। शेंडा मारल्यानंतर रोप घ्यायला सुटसुटीत होतं आणि लावायला पण ते सोपं जातं, कारण ते शेंडे जर असेल तर ते उभं राहत नाही, त्याची ते रोंबायला पण त्रास करतं। त्याच्यामुळे ते आपण आहे ना कोयत्याच्या साहाय्याने त्याचे शेंडे मारतो। आणि एकदा शेंडा मारलेलं जे हे असतं तर ते आपण लगेच या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की अशा गोण्यांमध्ये भरून ठेवतोय आणि त्या गोण्या उचलून ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची त्या ठिकाणी आपण ते घेऊन जाणार आहे। या गोणीमध्ये तुम्हाला दिसत असेल की आपण आपल्या कांद्याची रोपं भरलेले आहेत आणि ज्या ठिकाणी आपल्याला लागवड करायची त्या ठिकाणी ते घेऊन जाणार आहे। तर आता आपण पाहिलं की आपण आपले रोपाची हे कसे उपटून त्यांना जोड्या बांधून कशा प्रकारे लागवडीसाठी घेऊन जाणार आहे। तर आता मी तुम्हाला दाखवतो की आपली लागवड कशा प्रकारे सुरू आहे।